आणि दूध आणि साखर मी चांगली विरघळल्यानंतर गॅस बंद केला आणि त्याच्या मी त्या सेम वाटीने एक वाटी साजूक तूप टाकून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर गॅस पूर्णपणे बंद केलेला आहे आणि गरम असतानाच त्याच्यामध्ये आपण लागेल तेवढा मैदा घालून घेणार आहोत। मैद्याच्या ऐवजी जर तुम्ही गव्हाचं पीठ घालणार असाल तर तेही चालेल। जर तुम्हाला हेल्दी अशा शंकरपाळ्या बनवायच्या असतील तर मैदा घातला तरीही चालतो, गव्हाचं पीठ घेतलं तरीही चालतं, परंतु सध्या मी मैदा होता माझ्याकडे म्हणून मैदा घालून घेतला आहे। आणि तो अशाच प्रकारे त्याच्यात थोडंसं मीठ घालून त्याच्या अशाच प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। जितका मावेल तेवढा टाकत जायचं आहे, परंतु ह्या प्रमाणानुसार चार वाटी आपल्या 1 वाटी दूध, 1 वाटी साखर आणि 1 वाटी तूप ह्याप्रमाणे जर आपण घेतलं तर आपल्याला 4 वाटी मैदा लागतो। त्याप्रमाणे हे असं घट्टसर असं मळून नाही घ्यायचं, फक्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर त्याचा एक छोटासा आपण ज्याप्रमाणे करतो त्याप्रमाणे थोडासा असं लगदा असा करून घ्यायचा आहे। आपण चपातीचं पीठ मळतो त्याप्रमाणे हे मळायचं नाही, फक्त असं थोडासा असा एक लगदा करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर हे बंद करून 10 ते 15 मिनिटासाठी ठेवून द्यायचं आहे। त्याच्यानंतर हे 10-15 मिनिटानंतर हे मस्त असं मऊ असं होतं आणि छान असं नरम पडलेलं असं ज्याप्रमाणे आपण बघू शकतात व्हिडिओमध्ये किती सॉफ्ट असं झालेला आहे हा डो। त्याचप्रमाणे आपण घ्यायचं एक मोठा असा त्याचा पेढा घ्यायचा आणि लाटून घ्यायचं। तुम्हाला पाहिजे त्या साईजप्रमाणे तुम्ही त्याचे कट करायचा आणि थोडी जाडी जास्तच ठेवायची। त्या जाडी जास्तच ठेवल्यामुळे त्याला लेयर्स खूप मस्त अशा पडतात। तुम्ही बघू शकता एवढ्या ज्याप्रमाणे मी जाडी ठेवली आहे त्याप्रमाणे तुम्ही जाड अशी चपाती लाटून घ्या आणि कट करून घ्या आणि मस्त अशा आपल्या शंकरपाळ्या रेडी होतात। हे बघा तुम्ही बघू शकता ही एवढी जाडी मी ठेवलेली आहे आणि ह्या शंकरपाळ्या अगदी 1 महिना तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता। अप्रतिम लागतात, अगदी तोंडात विरघळतात अशा इतक्या सॉफ्ट आणि मस्त अशा शंकरपाळ्या होतात। तुम्ही नक्की करून बघा। हे बघा ह्याप्रमाणे मी लाटून घेतल्यात। एवढी जाडी ठेवण्याची गरज आहे तरच त्याला मस्त अशा खारीसारख्या लेयर्स पडतात। तुम्ही बघा छान असे मी लाटून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला तेलामध्ये तळायचं असेल तर तेल किंवा तूप दोघांमध्ये तुम्ही तळू शकतात। मी ते तूप घेतलेलं आहे, मी तेलामध्ये तळले तरी काही नाही। चांगलं असं तेल गरम केल्यानंतर त्याच्यात मस्त अशा शंकरपाळ्या सोडायच्या आहेत। गॅस अगदी मीडियम ठेवायचा आहे, गॅसची फ्लेम कुठेही हाय करायची नाही। त्याच्यानंतर मस्त अशा ह्या त्यांना एक खरपूस अशा तळून घ्यायच्या आहेत। त्याच्यानंतर मस्त अशा खरपूस आपल्या शंकरपाळ्या रेडी होतील। चांगल्या मंद आचेवर तळल्यानंतर त्या पूर्णपणे तळल्या जातात आणि त्याचं असं थोडं पांढरं एकदम ब्राऊन होऊन द्यायचं नाही, कारण त्या काढल्यानंतरही मस्त असा त्यांचा कलर होतो। तशा प्रकारे तुम्ही बघू शकतात मस्त अशा आपल्या शंकरपाळ्या झालेल्या आहेत आणि किती अशी जाडी अगदी खारीसारखी त्याला लेयर्स आलेले आहेत आणि मस्त अशा शंकरपाळ्या रेडी आहेत। तुम्ही नक्की करून बघा। थँक्यू।